आनंद आहे नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार आहे. परंतु अक्कलकोटातनं याने आमची सगळी फॅमिली गेलो अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या. तो म्हणजे आज गुरुवार होता आणि गुरुवारी स्वामी समर्थांचं दर्शन मिळणार होतं. तो माझी शॉर्ट व्हिडिओ माझा तयार करून मी एक पाठवला. व्हिडिओ माझ्याकडे फुटेज होतं, म्हणजे लॉंग व्हिडिओ पण एक करू. का तर तुम्हाला श्री अक्कलकोट महाराजांच्या जवळ असं वाटणार हो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तो म्हणजे काय श्री स्वामींचं दर्शनासाठी जावंच असं काय नसतं. पण सुद्धा समाधान वाटतं. तू अंत्यात नको आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, वेळ जर असला तर फॅमिलीवर खरोखर फिरायला जावं. मग तुम्ही कुठे पण जावा, देवाच्या सांध्यात जावा किंवा निसर्गाच्या सांधीत जा. मजाने एन्जॉय खरोखर असतो, आनंद घ्यावं. कारण तुम्हाला सांगतो, तोड पण ठेवलं तर मासाही अडचण येत. मग माणसाचं तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन बघा, कारण गेलेला वेळ परत येत नसते हो. येणारी वेळ सांगता पण येत नसते आणि ती कसली पण वेळ असते हो. आपल्याला चांगले किंवा वाईट आयुष्य मिळालं ते फक्त आयुष्य आहे. चांगले किंवा वाईट हे आपल्या हातात नाही. प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असतेच, पण प्रयत्नच केले नाही तर मात्र 100% पराभव. मित्रांनो, आवडीचे काम मन लावून करा. तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवणार रस्ता आपापच दिलो. देवांच्या साथ खरोखरच असते, म्हणजे स्वामींची साथ आणि असते जो. गुरुवार असल्यामुळे किती गर्दी आहे बघा की. म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलापर्यंत दर्शन घ्यायसाठी अगदी लांबनं सगळी लोक स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आल्या. बारक्या पोराची खेळणी आम्ही बघतो. उगं आमची पोरं ऐकायला तयार नाही. तो मला हे पाहिजे बाबा, मला मोठ्या बाबांना आणि बारक्या बाबांना सुट्टी द्यायला नाही. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, टायमिंग थांबू देऊ नको जाऊ. एन्जॉय करा, कुठल्याही कामाला लाजू नका हो. पैसे मिळत असले आणि काम चांगले असले तर सुट्टी द्यायची नाही हो. ठीक आहे, 4 लोक काय म्हणतील हा विचार जर आपण करत बसलो पण तिथंच राहणार हो. 4 लोक काय म्हणतील हा विचार हा त्या 4 लोकांचाच विचार करू. आपला कोणतरी विचार करते असं पण आपल्याला वाटते, कारण आपलं कोणती 4 लोक घर चालवायच नसतात. आणि मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची वेट आणि वॉच करायचं बघा, कारण आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला मिळत असते. आणि विचार चांगले ठेवले तर चांगलं होते.
स्वामींची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची. मी मूर्ती पण घेतली. थेट निघालो घराकडे. हॉटेल भेटले. हॉटेल पण कसं खतरनाक आहे बघा. हॉटेल समोर पासून 2 किलोमीटर अंतर आहे बघा हॉटेल. कधी रोड माझी मेनू बघितलं तर 300च्या लेवलला 400च्या लेवलला मेनू आहे. बघतच बसलो मेनू. याचं गाव म्हणावली. पण सोलापूर सिटी सिटले की 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे. कधी पण गेला तर बाहेर खेळतात आणि आपण आज जेवत बसायचो. दोन आपण खेळायला तर काय मोठ्या लोकांनी पण एन्जॉय केला. इथं स्कूटर एक होती जवळजवळ 6 ते 7 सीटा बसल्या. म्हणजे बिन पेट्रोलची होती. डिस्प्ले होता हो टाईप. कलकोटा आणि पंढरपूरला जाताना त्याला 800 रुपये तरी मारायला पाहिजे. 700 तरी उडून जातात. गाडी जर गेला तर 3,500-4,000 पेट्रोल डिझेल लागते. जय फुलो श्री स्वामींचं दर्शन घेऊन आल्यावर समाधान वाटलं. कंटाळा कुठल्या कुठं निघून गेला. ते कसं उद्यापासून दुकान सिमेंट टाकायला ताकद झाली. ते मित्रांनो काम विथ फिरणं पाहिजे. गेलेली वेळ गेलीच. मन आपलाय आणि भविष्य आपलाय एवढं लक्षात ठेवून घ्या बघा. पोरांचा खेळ सुरू झालं करा. जे कसं गेले खेळणी पूर्णच काढली तो खेळ. कसं वाटला नक्की सांगा. शेअर नक्की करा. बाय.